ठरलं तर मगचा एक नवीन धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे अर्जुन बघा प्रेक्षक हो आता प्रियाच्या खोलीमध्ये आलेला असतो आणि आता तो सगळीकडे शोधत असतो की काहीतरी लपवलं असेल प्रियाने म्हणून. कारण आता तो सायलीचा भूतकाळ शोधत असतो आणि त्याला ते गाठोडं पाहिजे असतं. तर मग आता अर्जुनला इथे गाठोडं सापडतं बघा प्रेक्षक हो. आणि मग आता तो ते गाठोडं घेतो कारण आता एकच दरवाजा असतो तो बंद नसतो. त्यामुळे आता त्याला बरोबर सापडतं ते गाठोडं. सापडलं तिचं गाठोडं. आणि आता त्याच्यानंतर बघा इथे प्रेक्षक हो अर्जुन शाळेत जातो सायलीच्या आणि 2003 ते 2005 मधला गुरुकुल मधला तो सगळा डेटा बघायला जातो. आणि मग तिथे रजिस्टर असतं आणि बघत असते एकटी बाई आणि आता ती सगळी माहिती बघत असते आणि ती बाई बघा प्रेक्षक हो बरोबर सायलीचंच नाव बघत असते त्या रजिस्टर मध्ये. तर आता तेवढ्यातच तो माणूस म्हणतो तिचा असिस्टंट की तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय बघा म्हणून. तुम्हाला पाहिजे असलेली शैक्षणिक वर्गाची फाईल असं म्हणतात ती बाई. आणि आता अर्जुन बघत असतो सगळे पेपर्स आणि आता तो बघतो की सायलीचं पण बघतो. अर्जुनला तुम्हाला काय वाटतं प्रेक्षक हो की आता सत्य बाहेर येईल का? मला असं वाटतं की अर्जुन पोचतो तिथे तेवढ्याच आधी ती बाई काहीतरी फाडते असेल तो फोटो किंवा त्या पानाचा बरोबर काहीतरी इन्फॉर्मेशन जी असते ना महत्वाची ती फाडून टाकते असं मला वाटतंय बघा प्रेक्षक हो. तुम्हाला काय वाटतं? कारण अजून तरी वाटत नाही आहे की एवढ्या लवकर सत्य बाहेर येईल. आणि आता प्रिया सुद्धा बाहेर आलेली आहे बघा प्रेक्षक हो. आणि आता प्रिया प्लॅन तर करणारच ना की तिचं बाहेर येऊ नये सत्य म्हणून. तर बघा प्रेक्षक हो इतक्यात तर बाहेर येईल असं वाटत नाही आहे पण यायला पाहिजेत. कारण किती दिवस आता वाट बघणार. 3 वर्ष झाली सिरियल चालू आहे आणि अजून आरामातच राहिली ती प्रिया. म्हणजे काय 60 वर्षात जाऊन कळणार आहे का की रिअल तन्वी कोण आहे ते म्हणून. तर मग ते खूप चुकीचं वाटेल ना प्रेक्षक हो. आत्ताच कळलं पाहिजे कोण आहे रिअल तन्वी म्हणून. आणि मधुभाऊंना पण आता कोपामध्ये असलेलं दाखवले त्यामुळे मधुभाऊंकडून काहीच अपेक्षा नाहीत. पण आता इथे तन्वीची आहे म्हणजे जी प्रिया आहे ती आता बघा प्रेक्षक हो दमदाटी करत आहे किल्लेदारांच्या दरवाजासमोर जाऊन आणि मला घरात घ्या वगैरे ड्रामा करत आहे बघा प्रेक्षक हो. आणि स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे आपल्याला मेन एपिसोडमध्ये कळत आहे. आणि आता ती बहुतेक किल्लेदारांच्या घरी जाणार आणि आता त्यांची प्रॉपर्टी घ्यायलाही बघणार ती. आणि सुभेदारांची प्रॉपर्टी तिला पाहिजे आहे. खरं तर तिचा कुणाशीच काही संबंध नाही पण त्या बावट अश्विनमुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे बघा प्रेक्षक हो. तर तुम्हाला काय वाटतंय की आता कळेल का अर्जुनला की खरी तन्वी म्हणजेच ही सायली आहे? तर तुम्हाला वाटतं की अजून कळणार नाही म्हणून? काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हे सिरियल तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा. आणि आमचे व्हिडिओज कसे वाटतात त्याच्याबद्दलही सांगा. म्हणजे आम्हाला काही इम्प्रूव्ह करायचं असेल तर करता येईल. आणि चांगले फीडबॅक सुद्धा द्या. आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर वळूया आता प्रोमोकडे. तर आता ह्या प्रोमोप्रमाणे मोठी घडामोड झाल्यास की वाटते. गाठोडं तर सापडतं पण त्याच्या पुढे काय होणार हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि बरोबर इन्फॉर्मेशन मिळते का त्या शाळेत हे पण बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण आता अर्जुन सत्याच्या जवळ पोहोचला आहे पण सिरियलमध्ये कसं असतं की मसाल्याशिवाय काही मिळत नाही. तर प्रेक्षकांना काय वाटतंय मला की हे काय सत्य इतक्यात बाहेर येणार नाही. आणि बरोबर ते पान फाडलेली असेल ती बाई आणि प्रिया बरोबर काहीतरी आपला प्लॅन आखलेली असेल. कारण ती खूप शातीर असं दाखवलंय बघा प्रेक्षक पण लवकरात लवकर हे सत्य बाहेर यायलाच हवं. अजून किती वर्ष वाट बघणार नाही का लोक? आणि आता सिरियलमध्ये कसं असतं ऍक्ट्रेस पण सोडतात वगैरे सिरियल. 3-4 वर्ष झाली सिरियल चालू आहे. तर कोणीही सोडलं ना तर मग इम्पॅक्ट नाही होणार जसा पहिला होता. तर त्यामुळे ह्या सिरियलमध्ये लवकरात लवकर हे जे सत्य आहे सर्वांसमोर यायला हवंय. कारण आता खूप जास्त टाइम झालाय आणि आता प्रिया सहन होत नाही आहे आणि आता ती बाहेर आलेली आहे जेलाच्या. त्यामुळे इतक्या लवकर बाहेर आलेली आहे हे पण जरा चुकीचंच दाखवलंय त्यांनी. कारण तिने खूप मोठा गुन्हा केलाय आणि मैपतनी माती खाल्ल्यामुळे ती जेलमधून बाहेर आलेली आहे बघा प्रेक्षक. आणि आता अर्जुन सत्य जे शोधायला गेले ते त्याला मिळेल का हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आता रविराज आणि प्रतिमाला हे सत्य मान्य पण असेल का की सायलीच त्यांची तन्वी आहे म्हणून? कारण आता रविराजला असं वाटेल की प्लॅन करून असं करत असेल अर्जुन म्हणून. त्यामुळे खूप मोठी गोष्ट आहे आणि DNA वगैरे खूप खूप मोठा लांब प्रवास आहे बघा प्रेक्षक हो. पण आता ही गोष्ट तरी आहे की अर्जुन जवळजवळ पोचतोय सत्याकडे पण त्याला हे सत्य कळतंय की नाही हे बघणं खूप इंटरेस्टिंग आहे. आणि तुम्हाला पण हे सिरियल आवडतच असेल आणि माझं तर हे खूप फेवरेट सिरियल आहे मला. आणि मला असं पण वाटतं की मधुभाऊ पण लवकरच शुद्धीवर येतील आणि तेही हे सत्य सगळ्यांना सांगतील असं सुद्धा वाटतंय. आणि जेलमध्ये परत प्रियाला जायला हवं बघा प्रेक्षक हो. कारण आता ती खोटी आयडेंटिटी घेऊन जगत आहे आणि एक खूप मोठा गुन्हा आहे. कुणीही कुणाच्या घरी मी तुमचा मुलगा आहे मुलगी आहे म्हणून जाऊ नाही शकत ना. आणि असे DNA वगैरे नाही खेळू शकत असा गेम. तर त्यामुळे त्याला नक्कीच काहीतरी दाखवलं पाहिजेत. मोठी शिक्षा दाखवली पाहिजेत. नाहीतर काय म्हणणार ना लोक. म्हणजे एवढं काय काय केली आहे प्रियाने आणि आराम फिरते. तर त्यामुळे खूप मोठा आहे अजून सिरियल आणि खूप मोठा प्रवास आहे. पण लवकरात लवकर हे सत्य बाहेर आलंच पाहिजे की सायलीच ही रिअल तन्वी आहे आणि प्रिया नाही आहे म्हणून. कारण आता प्रियाचा तांडव खूप जास्त होतोय आणि किल्लेदारांना ती आता धमकी देत आहे बघा प्रेक्षक त्यांच्या दारात थांबून. आजचा एपिसोड तुम्ही पाहिलाच असेल आणि आता पाहिला नसेल तर आम्ही अपलोड केलेला आहे आमच्या चॅनलवरती. आणि नक्की बघा जर तुम्ही बघितला नसेल आजचा एपिसोड खूपच चांगला होता. चांगला म्हणजे काय म्हणावं लागेल तर
प्रियाचाच ड्रामा होता आणि आता अर्जुन आणि सायलीने निर्धार घेतलेला असतो की आता काही झालं तरी सुभेदारांच्या घरी प्रियाला एंट्री नाही म्हणून. तर आता प्रियाला ते घेत नाहीत म्हणून ती आता किल्लेदारांच्या घरी जाऊन तमाशा करते बघा प्रेक्षक हो. आणि अश्विन बावळट जो असतो सगळ्यांसमोर जाऊन सॉरी सॉरी म्हणत असतो या प्रियामुळे. किती बावळटपणा दाखवलाय. खरंच तो डॉक्टर आहे पण खरंच त्याला जराही अक्कल दाखवलेली नाही आहे बघा सिरियलमध्ये. खरं तर हा अश्विनचा कॅरेक्टर कोण करत आहे त्याला ॲक्टिंग पण जमत नाही आणि त्यामुळे त्याला जास्तीत जास्त दाखवू नये सिरियलवाल्यांनी. कारण त्याला ॲक्टिंग न आल्यामुळे त्याला बघायला खरंच खूप इंटरेस्ट कुणालाच काही इंटरेस्ट नाही आहे बघा प्रेक्षक हो. आणि प्रियाचं पण जरा कमी दाखवा कारण आता ती खोटारडी आहे हे सत्य सर्वांसमोर सांगा. DNA टेस्ट सारखी मोठी टेस्ट असं जर कुणीही बदलायला लागलं तर काय होईल या देशाचं. खरंच प्रेक्षक हो हे खूप चुकीचं दाखवलंय. आणि 2 वर्ष नाही 3 वर्ष झाली बघा प्रेक्षक हो सिरियल चालू होऊन आणि तेव्हापासून ती खोटंच बोलत आलेली आहे प्रिया. त्यामुळे बघा प्रेक्षक हो आत्ता काहीतरी थोडंफार कळत आहे लोकांना की सायली हीच तन्वी आहे. हा सत्य उघड होईल का म्हणून. खरं प्रेक्षक हो मला नाही वाटत इतक्यात होईल उघड. आणि खरं तर बघायला गेलं तर खूप इंटरेस्टिंग आहे ही सिरियल. कारण आता ह्याच्यामध्ये मधुभावना पण कोमामध्ये दाखवलंय. खरं तर मधुभावना कोमातून बाहेर काढलेलं दाखवायला पाहिजेत आणि त्याने जाऊन हे सत्य सगळ्यांना सांगायला हवंय. पण असं नाही होणार कारण आता मधुभावनी सिरियल बहुतेक सोडलेली आहे. त्यामुळे आता ते केव्हा येणार माहीत नाही. आता मधुभाऊ पण रिप्लेस होऊ शकतात आणि आता पूर्ण आजीची पण रिप्लेसमेंट झालेली आहे बघा प्रेक्षक हो. स्वाती चिटणीस ज्या बाई आहेत ती त्या प्ले करणार आहेत पूर्ण आजींचा रोल आणि त्याही खूप छान ॲक्ट्रेस आहेत. तर आता त्यांचा रोल काय होणार आहे हे बघणं पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. आणि आम्हाला मिळालेल्या अपडेटनुसार प्रियाला बहुतेक सुभेदार मंडळीने घरात घेतलेलं आहे आणि पूर्ण आजीने ती छान जिरवलेली आहे. पण काही म्हणा प्रेक्षक हो प्रियाला हे स्थान मिळायलाच नको आहे. कारण आता ती खूप मोठी क्रिमिनल आहे आणि ती आता ऐशोआरामाने चांगलं जगणार आता सुभेदारांच्या घरी. हे बघणं खूप जरा विचित्र वाटतं. तर प्रेक्षक हो तुम्हाला काय वाटतं या सिरियल बद्दल. आणि आता प्रोमो इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फीडबॅक द्यायचे असतील तर नक्की फीडबॅक द्या. आम्ही आमच्या व्हिडिओजमध्ये सुधारणा करू आणि तुमच्या आवडते सिरियल कोणते कोणते आहेत कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे आम्ही ते सिरियलसुद्धा त्यांचे पण अपडेट्स तुम्हाला देऊ. आणि असेच नवीन प्रोमोज आणि एपिसोड्स तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आता खूप इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत स्टार प्रवाहावरच्या सगळ्या सिरियल्समध्ये. आणि आता खूप छान छान प्रोमो झाले सगळ्या सिरियलचे. लग्नानंतर होईलच प्रेम, ठरलं तर मग, कोण होतीस तू, काय झालीस तू, सगळ्यामध्ये खूप छान चाललंय सध्या बघा प्रेक्षक हो. कुणी बघत नसतील सिरियल तर त्यांनीही बघावं कारण खूप छान दाखवत आहेत सध्या. आणि खूप इंटरेस्टिंग प्लॉट्स चालू आहेत सगळ्या सिरियल्समध्ये. आणि प्रत्येक भाग किती छान आहे आणि सगळे ॲक्टर्स खूप छान आहेत. आणि मेन म्हणजे स्टार प्रवाहावरच्या सगळ्या ॲक्ट्रेसेसना छान डान्ससुद्धा करता येतो. आणि दुसऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्याच्यामध्ये डान्सेस वगैरे येत नाहीत ॲक्ट्रेसेसना. पण स्टार प्रवाहाचं हे असं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक ॲक्ट्रेस ही खूप छान डान्स करते बघा प्रेक्षक हो. सायली असू देत किंवा दुसरी असू देत मंजिरी, किती सगळ्यांना खूप छान डान्स येतो. तर प्रेक्षक हो आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.